आपण तर बघतो हे ज्ञानाविषयी सांगितले, आशीर्वादाविषयी नाही. ज्ञान मिळालं तर आशीर्वाद पण मिळतात. संशय, प्रभू मला आता तुझ्या ज्ञानाची गरज आहे, बाकी कशाची नाही. कारण ज्ञानाच्या द्वारे सगळंच तुम्हाला मिळेल. प्रेज लॉर्ड, हालेलुया. ज्ञानाच्या द्वारे सगळंच तुम्हाला मिळेल. ज्ञान आलं म्हणजे प्रत्येक गोष्टीची समज आली. समज आली म्हणजे देवाचा आत्मा तुमच्यामध्ये कार्य करणार. देवाचा आत्मा तुमच्यामध्ये कार्य केलं म्हणजे देव हरेक बंधन तुटले जातील, हरेक निराशा निघून जाईल. आता देव आम्हाला या ठिकाणी या जागेमध्ये एकच वचन प्रभूने दिलंय की तू माझ्याकडे ज्ञान माग, संशय न धरता माग. हालेलुया, हालेलुया. संशय धरणारा कसा आहे? संशय धरणारा समुद्राची एखादी लाट जी वाऱ्याने लोटलेली आणि हेलकावलेली तिच्यासारखा आहे. बाबा संशय धरणाऱ्या लाटेसारखा सांगितले. संशय धरणाऱ्याला कशा लाटेसारखा. लाट पाहिली समुद्राची? यस. हेलकावे खाते, इकडे हेलकावते, ती अशी होते, कधी मागे जाते की नाही? जाते. कशी असते ती? हेलकावे खाते. हेलकावे खाते. मग तुम्ही जेव्हा संशय, तेव्हा तुम्ही असे तुम्ही स्थिर नसता हो प्रभू मध्ये. जो स्थिर राहतो त्याला ते ज्ञान मिळतं. आमेन. पण जो संशय खातो त्याला ज्ञान तो लाटेसारखा आहे. जे संशय घेतो तो कसा आहे? स्थिर आहे. आणि म्हणून प्रभू तुला काय म्हटलंय बघा, तो लाटेसारखा आहे, वाऱ्याने लोटलेली हेलकावलेली तिच्यासारखा आहे. त्या माणसाने आपल्याला प्रभूपासून काही मिळेल असे समजू नये. संशय खाणाऱ्याने तू ज्ञान तर मागशील माझ्याकडे, पण त्याच्यामध्ये संशय आहे, प्रभू देतोय की नाही, खरंच मला देईल का, मी त्या योग्यतेचा आहे का, मला ज्ञान प्राप्त होईल का, याच्यामध्ये संशय आहे आपल्यामध्ये. आणि संशय खाणारा कसा आहे? समुद्राच्या लाटेसारखा, वाऱ्याने हेलकावलेल्या लाटेसारखा, असं अस्थिर. आणि म्हणून बायबल सांगतं की परमेश्वर म्हणतो